महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचाराच्या घटना ह्या वाढताना दिसत आहेत आणि त्याला जळगाव जिल्हा काही अपवाद नाही आहे। आम्ही कायम म्हणतोय की महिला अत्याचाराच्या घटना ह्या वाढत असताना महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं अपेक्षित असतं। पण जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्याच्या आधी एरंडोल तालुक्यातील खडकी येथे जी बालगृहामधल्या लहान मुलं आणि मुलींवरती अत्याचाराची घटना झाली होती, दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की त्यांच्या त्या घटनेमध्ये ज्या जळगाव जिल्ह्याची जी बाल समिती असते त्या समितीच्या सदस्यांवरती गुन्हा नोंद असतानाही आजही तीच समिती कार्यरत आहे। म्हणजे त्यांची चौकशी करत असताना ज्या लहान मुलींवरती अत्याचार झालेला होता त्याच लहान मुलींची चौकशी झाली, त्यांचे स्टेटमेंट्स आले, त्यांनी त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये हे नोंदवलं आहे की 4 महिने आधीच ह्या जळगावच्या बाल समितीला हे सगळी घटना त्यांनी वारंवार सांगितली, पण हा कुठेतरी विषय दाबण्याचा प्रयत्न त्या समितीमार्फत झाला। त्या समितीने 4 महिने ह्या मुलींवरती अत्याचाराची घटना शांत आणि बंद डोळ्यांनी ती बघितली आणि ती होत असताना म्हणजे जर त्यांनी लवकर कारवाई केली असती किंवा लवकर हे निदर्शनात आणलं असतं तर 4 महिन्याचा जो त्यांना त्रास झाला लहान मुलांना आणि मुलींना तो झाला नसता। 4 महिन्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। त्याच्यानंतर ह्या समितीच्या सगळ्या अध्यक्ष असतील आणि 2 सदस्य या तिघांवरती गुन्हा नोंद झाला। आजही त्या सगळ्या घटनेची चौकशी चालू आहे आणि हे जे समितीचे सदस्य आहेत हे आजही तिथे त्यांना बाल सुधारगृहामध्ये जाऊन भेटतात, त्यांना त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारू शकतात, त्याच बाबतीमधले सगळे डॉक्युमेंट ही लोक घरी घेऊन जातात। ॲक्च्युली तुम्ही लहान मुलांच्या आणि पोक्सो कायद्याअंतर्गत जे काय घटना घडलेली असेल त्याचं कुठलाही कागदपत्र हा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकत नाही, तो कायद्याने गुन्हा असतो। पण ती समितीच्या सदस्यांना मोकळीक आहे, ते तिथे जाऊन त्या मुलींना भेटतात, त्या मुलींशी चर्चा करू शकतात, त्यांचे कागदपत्र हे त्यांच्या लॅपटॉपमध्ये ते घेऊन गेलेले आहेत। पण आजही मला शंका वाटते की ह्या समितीच्या सदस्यांनी काही आर्थिक व्यवहार करून हा सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे का? कारण एवढ्या सगळ्या तक्रारी असतानाही जळगाव जिल्ह्यातली ही समिती बरखास्त का केली गेली नाही? आणि जेव्हा कलेक्टर महोदयांना मी विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हे वरिष्ठांकडनं आलेला आहे, हा विषय आता माझ्याकडे राहिलेला नाही। मग वरिष्ठ कोण? आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत। माझ्या 3 मंत्री महोदयांना विचारायचं की आहे की तुमच्या जळगाव जिल्ह्यातल्या लहान मुलं आणि मुलींवरती अशा अत्याचाराची घटना होते आहे तर तुम्ही ह्याच्या बाबतीमध्ये गांभीर्य तर तुम्हाला आहे की नाही आहे? 6 महिने झाले आज त्या मुली न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना न्याय मिळणं तर दूर, पण ज्या समितीने त्यांना कायम या लहान मुलींनी ज्या समितीकडे त्यांच्याकडनं अपेक्षा केली होती की तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं, त्यांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिने त्यांना ज्या त्रासातनं, ज्या नरकासारख्या त्रासातनं जावं लागलं, त्या त्रासातनं वाचवण्यासाठी तर तुम्ही पुढे येऊ शकला नाहीत, पण त्या समितीला बरखास्त करून तरी त्यांना न्याय देण्याचा या 3 मंत्री महोदयांनी प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे। नाहीतर मला असंच वाटेल की काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि तुम्ही ह्या समितीला पाठीशी घालण्याचं काम करता आहात आणि तुमचं लहान मुलं मुली किंवा महिलांच्या वरती जे अत्याचार होत आहेत त्याला पाठबळ आहे।